काहीतरी वेगळा नाश्ता करायचा म्हणून आज मुगाचे डोसे करायचे ठरवले। मूग भिजवून घेतले होते, त्याबरोबर थोडे तांदूळ भिजवलेले घातलेले आहेत, थोडी कोथिंबीर घातली आहे, 2 मिरच्या घातल्या आहेत, थोडं आलं आणि लसूण घालून बारीक पेस्ट करून घ्यायची। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं। आता हे सर्व मिक्स करून आपण याचे डोसे करून घेणार आहोत। डोश्यासाठी तवा तयार करून घेतलाय। आता यावरती अर्धा पेला मी हे बॅटर घातलंय आणि पेल्यानेच असं मस्त गोल पसरून घेतलेला आहे। थोडंसं तेल आपल्याला यावरती सोडून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून हा डोसा 1-2 मिनिटांसाठी मस्तपैकी शेकून घ्यायचा आहे। बघा वरून एकदम सुकलेला आहे। पुन्हा थोडंसं तेल मी साईडने सोडलंय आणि आता आपण याला परतून घेणार आहोत। बघा किती मस्त तयार झालेला आहे। अशा प्रकारे मुगाचे डोसे झटपट होतात, नक्की करून बघा। आता या मुगाच्या डोस्याबरोबर खाण्यासाठी आपण एक वेगळीच टँगी चटणी करणार आहोत। मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, अर्धा कांदा, 1 टोमॅटो, थोडेसे लिंबू आणि मीठ टाकून छान चटणी बनवा। रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब।